जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये स्थगित करतो असं उल्लेख केलेला आहे। तर तुमचं नक्की म्हणणं काय आहे? जिल्हाधिकारी यांनी ते पत्र कशा स्वरूपाचं असावं किंवा काय त्याच्यामध्ये उल्लेख असावा असं तुमचं म्हणणं आहे? जो पंचायत अधिनियम पैसा ज्याला म्हणतात त्या कायद्याप्रमाणे वन अधिनियमाप्रमाणे आणि घटनेच्या 244व्या कलमाप्रमाणे अनुसूची 5 आणि अनुसूची 6 एरियामध्ये जे हे कायदे लागू आहेत त्याची अंमलबजावणी न होता कुठल्या तरी बाहेरच्या लोकांनी येऊन परस्पर सर्वे केलेला आहे। कुठल्याही ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं नाही आणि परस्पर सर्वे करून तो सर्वे आणि त्याला मान्यता देण्यासाठी तुम्ही प्रदूषण महामंडळाची मीटिंग लावलेली आहे, ती चुकीची आहे, ती रद्द करावी अशी आमची मागणी ज्या दिवशी शिष्टमंडळ भेटलं त्या दिवशी प्रदूषण महामंडळ जिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलं तर त्यांच्याशी जे त्यांचे प्रतिनिधी होते त्यांच्याशी चर्चा त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी आम्ही 10 तारखेला भेटलो आणि त्यांना सविस्तर सांगितलं। त्यांनी अंजनवळे या ठिकाणी संपूर्ण त्या भागातल्या 24 गावांच्या प्रातिनिधिक स्वरूपात बैठक लावली। त्याप्रमाणे तिथं बैठक झाली, त्याला प्रांत हजर होते, त्याला जिल्हाधिकाऱ्याचं प्रतिनिधी होते, तहसीलदार होते आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी तिथं होते। तिथं जनतेने आणि त्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधीने जी सूचना केली सगळ्यांनी विरोध केला, तो दिला। त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे गेलेला आहे। त्या 7-8च्या पत्रानुसार की तुम्ही 2 दिवसात आम्हाला रद्द केल्याचं कळवा, अन्यथा आम्ही तुमच्या दारात धरणं धरणार आहोत। त्याने आजपर्यंत ते पत्र दिलं नाही, म्हणून ही जनता सगळी इथं धरणं धरण्यासाठी आलेली आहे। आज दुपारी त्यांनी आमच्या तालुक्यातले माजी आमदार बेनके साहेब यांना आणि आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं आणि चर्चा केली आणि आम्ही पत्र देतो, तुम्ही माघार घ्या। आम्ही सांगितलं पत्र दिल्यानंतर आम्ही माघार घेऊ, पत्र जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार। त्यांनी तोंडी सांगितलं पत्र तयार केलं, परंतु ते जे पत्र तयार केलं की हा जे जनतेचा प्रश्न आहे आणि लोकप्रतिनिधीने जी सूचना केलेली आहे त्याचा कुठेही उल्लेख न करता जो पेसा कायद्याचा आणि वन अधिनियमाचा अनुसूचित 5चं जे उल्लंघन केलेलं आहे त्याचा कुठेही उल्लेख न करता प्रशासकीय कारणास्तव आम्ही सुनावणी स्थगित करत आहोत। आता असं कोणतं प्रशासकीय? आम्ही 4 वेळेला भेटलो तेव्हा तुम्हाला प्रशासकीय कारण कळलं नाही, मग तुम्हाला आत्ता आम्ही इथं दारात बसल्यानंतरच हे का सुचलं? तर ते वस्तुस्थिती तडपून खरी परिस्थिती जनतेपुढे येऊ नये या दृष्टीने आणि जे काही ज्यांनी मान्यता दिले त्या सरकारपर्यंत किंवा त्या एजन्सीपर्यंत वस्तुस्थिती जाऊ नये आम्ही परस्पर हँडल करतोय आणि या जनतेला अंधारात ठेवून जनतेचा आवाज दाबण्याचा हुकुमशाही पद्धतीचा प्रशासकीय कारणासाठी नाही, ही जनता जी बसले यांच्या भावना आणि त्या विभागातले लोकप्रतिनिधी यांनी जी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे ती विचारात घेऊन ते स्थगित करतो असं त्यांनी म्हणावं असं आमचं म्हणणे। प्रशासकीय कारणासाठी नाही, प्रशासकीय कारणासाठी होते तर तुमचे प्रतिनिधी आले त्याच दिवशी तुम्ही द्यायला पाहिजे होते। आमच्या या आया बहिणींना आणि या गोरगरीब जनतेला इथं येण्याला भाग का पाडलं? तर तुमचा तो इगो पॉईंट तुम्ही न करता या जिल्ह्याचे तुम्ही मॅजिस्ट्रेट आहात, या जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी आहात, तर आपण उदात्त अंतःकरणाने या जनतेच्या भावना आणि या जनतेचे न्यायदंडाधिकारी या जिल्ह्याचे म्हणून ते विचारात घेऊन त्वरित ही स्थगिती रद्द करावी अशी आमची मागणी आहे। ते अधिकृत पत्र प्रशासकीय कारणासाठी नाही, किंवा मी असं म्हणू शकले असते तरी आम्ही ते मान्य केलं असतं का आम्ही ही मीटिंग ही रद्द करत आहोत आणि त्या जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही मीटिंग लावली असं म्हटलं असतं तरी चाललं असतं। पण तुम्ही 1000 लोकांचा कुठेही उल्लेख न करता एक कार्यकर्ता 10-12 दिवस झालं उपोषणाला बसले, तो मेला की जिवंत तिथं प्रतिनिधी न पाठवता ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा आवाज दाबत आहात ते प्रशासनाला शोभत नाही।